नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांची एम-एस-सी-आय-टीची फीस परत मिळणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा? डॉक्युमेंट काय-काय लागणार आहेत? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन. तर ह्या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की एम-एच पासून सुरू होतो. त्यानंतर ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल, तो ओ-टी-पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट, रिन्युअल डेट, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर. या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा क्लेम करता येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. जर तुम्ही याच्यापूर्वी कोणतातरी क्लेम केलेला असेल, तर ह्या ठिकाणी बँक डिटेल ऑटोमॅटिकली शो होईल. जर तुम्ही नवीन क्लेम करत असाल, तर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला आय-एफ-सी कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली या ठिकाणी शो होऊन जाईल. त्यानंतर अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर केंद्र, तर ह्या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याच केंद्रावर जाऊन आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर स्कीम कॅटेगरी, तर ह्या ठिकाणी आपल्याला 4 योजना आहेत. तर ह्या ठिकाणी शैक्षणिक कल्याण योजना, आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना आहे. तर ह्या ठिकाणी आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे, म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर स्कीम, तर ह्या ठिकाणी आपल्याला E07 ही स्कीम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. सर्वात खाली एम-एस-सी-आय-टीसाठी E07, तर ह्या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर चाइल्ड नेम, तर ह्या ठिकाणी आपल्याला मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर ह्या ठिकाणी इन्स्टिट्यूट डिटेल द्यायची आहे. ज्या ठिकाणी आपलं एम-एस-सी-आय-टी झालं आहे त्याची डिटेल या ठिकाणी द्यायचं आहे. त्या संस्थेचं नाव, त्या संस्थेचा पत्ता, त्यानंतर संस्थेचा रजिस्ट्रेशन क्रमांक, त्यानंतर या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे संस्थेचा, म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ती संस्था कोणाच्या नावाने रजिस्टर्ड आहे, त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. नोंदणी प्राधिकरणाचे नाव. त्यानंतर इन्स्टिट्यूट जीमेल आयडी, ह्या ठिकाणी आपल्याला जीमेल आयडी टाकून घ्यायची आहे त्या संस्थेची आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं पासिंग इयर टाकायचं आहे. आपण केव्हा एम-एस-सी-आय-टी उत्तीर्ण झालो. त्यानंतर ह्या ठिकाणी या कोर्ससाठी आपल्याला लागणारी जेवढी काही फीस असेल, ती ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तेवढीच फीस आपल्याला पावतीवर पाहिजे, कारण की आपल्याला हे पुढे पावती अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी तुमची केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपली त्याची तारीख ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि स्क्रोल करतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही जे-पी-जी, पी-डी-एफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. तर ह्या ठिकाणी आपल्याला एम-एस-सी-आय-टी पासिंग सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. पहिला डॉक्युमेंट.
त्याच्यानंतर मुलाचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधारची दोन्ही साईड आपल्याला पीडीएफ मध्ये मर्ज करून अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर राशन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी साठी लागणारी फीसची पावती जी काय असेल, तर ती या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी आपल्या व्हिजिट डेट, या ठिकाणी आपल्या बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. याच तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन बांधकाम कामगार सुविधा केंद्राला आपल्याला व्हिजिट करायची आहे व्हेरिफिकेशनसाठी. तर या ठिकाणी मी तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे. आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करा, रिफ्रेश वगैरे काही करू नका. या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता योजना E07 आणि लाभाची रक्कम ही ₹5,000. जेवढी पावतीवर होती तेवढीच या ठिकाणी मी टाकली होती वरी. तर या तारखेला आपण जेवढे डॉक्युमेंट असतील ओरिजिनल, तर तेवढे घेऊन आणि हे लेटर घेऊन जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला म्हणजेच बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करायची आहे. त्या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अप्रूव्हल येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.